हा नेमका सोहळा कसा होता आणि त्याच्या विद्या कोणत्या कोणत्या होत्या? आणि चारही वर्णाच्या लोकांना या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सामावून घेतलं होतं. आता शिवाजीला भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय होतं? तत्कालीन चर्चा अशी आहे की ती 6 जूनची जी तारीख आहे, तो तारखेचा जो वाद आहे तो नेमका काय आहे? तो जरा आम्हाला समजा. न भूतो न भविष्य अशी ती मिरवणूक निघाली. त्या प्रत्येकजण जो तो उठतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती काहीतरी टीका करतो, वाढवण्याच्या नादात तो काहीतरी चुकीचा एक मेसेज पसरवतो समाजामध्ये. तर ही कितपत योग्य गोष्ट आहे? तुम्हाला काय वाटतं? रायगडाच्या राजधानीत लाखो आशाकांक्षाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. सुवर्ण सिंहासनावर आरूढ होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे एक नवीन पर्व सुरू केले. गडांच्या प्रत्येक दगडाने तो क्षण अनुभवला. तोफांच्या गर्जनाने आकाश दुमदुमले आणि संपूर्ण भारतभूमीने एका सार्वभौम छत्रपतीचे स्वागत केले. आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत शिवराज्याभिषेक दिनाचा थरारक इतिहास, त्या पाठीमागील संघर्ष आणि रायगडावरील श्रीमंत वैभवशाली सोहळ्याचे भारतीय इतिहासातील अजरामर स्थान. चला तर मग काळाच्या पडद्याआड जाऊन साक्षीदार होऊया त्या सुवर्ण क्षणांचे. मी स्वप्नील दत्तात्रय मानुगडे. आपण पाहत आहात इतिहासाच्या पाऊलखुणा, शिवराज्याभिषेक दिन विशेष भाग. जय भवानी, जय शिवराय. तर मंडळी, शिवराज्याभिषेक दिन सोहळा निमित्त चर्चा करण्यासाठी विशेष भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत युवा व्याख्यानकार प्राध्यापक विनोद निकम सर. निकम सर, आपले मनापासून स्वागत आहे. मग सर, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी राजधानी सुधागड निवडावं की रायगड निवडावं असा एक प्रश्न निर्माण झाला होता. तर नेमकं तसं शिवाजी महाराजांचा कोणता उद्देश होता, कोणता गड निवडावा शिवाजी महाराजांचं मत? आता हा जो म्हणजे राजधानी रायगड करायची का सुधागड करायची, आता हा प्रश्न महाराजांना पडला नव्हता. मग हा प्रश्न आत्ताच्या ट्रेकर्सना पडतो. बरं. आत्ताचे जे किल्ल्यावर जाणारे युट्यूबर्स आहेत ते काय करतात की आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे, आपले सबस्क्राईब्स वाढले पाहिजेत, म्हणून ते सुधागडला जायचं आणि सुधागडला जाऊन तिथं पुढे कॅमेरा धरायचा. हाच दरवाजा, ह्याच किल्ल्यावरती महाराज राज्याभिषेक करणार होते, अशा प्रकारे सांगितलं जातं. म्हणजे सांगितलं जातं. तुम्ही अनेक युट्यूब बघा, युट्यूबर्स आहेत ते सांगतात. पण तसं काय नव्हतं. महाराजांनी 1656ला म्हणजे महाराजांनी जावळी ताब्यात घेतली मे 1656ला. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचं पारिपत्य केलं. सभासद बकरीत एक वाक्य आहे, तख्तास जागा हीच निवडावी. महाराज ज्यावेळेस जावडी घेतल्यानंतर महाराज रायरीवरती गेले. चंद्रराव मोरे रायरीला पळून गेला. महाराजांनी त्याचा पाठलाग केला. रायरी किल्ल्यावर जाऊन त्याचा पराभव केला महाराजांनी आणि महाराज तो किल्ला पूर्ण फिरले आणि सभासद बकरीतल्या प्रमाणे तख्तास जागा हीच निवडावी. गड बहुत देखना चकोट, उंच 1.5 गाव उंच, कड्यावरती गवत उगत नाही, अशा प्रकारचं सभासदांचं वर्णन केलेलं आहे. महाराजांच्या मनात तेव्हा चालू होतं की आपण रायगड हीच भविष्यात राजधानी करावी. आता त्याला अजून एक पॅरला आहे की मग राजगड का नाही, राजगड सुद्धा भेद आहे. पण मिर्जाराज जयसिंगानं 1665ला तो महाराष्ट्रात चालवण्याला गेला आणि त्यानं पुरंदरचा तह वगैरे झाला. पण आपण बघतो की राजगडच्या पायथ्याशी मोगल सैन्य पोचले होते. पण रायगडचं एकंदरीत भौगोलिक जर का स्थान तुम्ही बघता की रायगड एकंदरीत दुर्गम प्रदेशात आहे, उंच उंच खोलदाऱ्या घाट वगैरे हा सगळा, आणि रायगडची डोंगररांग कुठल्याही इतर डोंगररांगेला छेदत नाही. त्यामुळे रायगड ही राजधानी. सुधागड वगैरे, आता सुधागड रायगड म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये एकनिष्ठ संबंध आहे. रायगडचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा एक सारखेच आहे, म्हणजे गोमुखी पददरवाजे आहे आणि तशा पद्धतीचा रायगडचा पण आहे, सुधागडचा आहे. पण सुधागड निवडायचा असा महाराजांच्या डोक्यात विचार चालला नव्हताच, कुठल्याही कागदपत्रात आढळत नाही. फक्त तो विचार आत्ताच्या युट्यूबर्सच्या मनात चालतो तेवढा. आपलं एक ब्लॉक स्टिक घेऊन जायचा, कॅमेरा लावायचा आणि सांगायचं, जगाला ओरडून सांगायचं याच ठिकाणी महाराज राज्याभिषेक करणार होते. पण तसं काही प्रयोजन महाराजांचं नव्हतं.
महाराजांनी आपण भविष्यामध्ये रायगडवर राजधानी करणार आहे. महाराजांनी 1664 पासून रायगडावरती बांधकाम करायला सुरुवात केली होती. म्हणजे हा त्याला पुरावा आहे. कुठलाही पुरावा सुधागडचा आपल्याला मिळत नाही. फक्त दरवाजा बांधला म्हणून आपण राजधानी महाराज करणार होते, असा एक लोकांनी काहीतरी एक भ्रम निराशा निर्माण केलेली आहे, अशी मला रायगडात बघते. तर आजच्या युट्यूबर्सनी माझी विनंती आहे कळकळीची, की आपण शिवाजी महाराजांचा किल्ला, शिवाजी महाराजांचा इतिहास एक्सप्लोर नक्की करताय, त्याबद्दल खरंच आनंद आहे. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांना पोचवताय तुम्ही, पण थोडा अभ्यास करून आपण ह्या गोष्टी जर केल्या तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे खरं अंतरंग जगाला समजेल आणि छत्रपती शिवाजी महाराज समजतील. तर सर, दुसरा प्रश्न असा आहे की तो जो श्रीमंत सोहळा झाला, वैभवशाली सोहळा, तो सोहळा म्हणजे त्या सोहळ्याचं महत्त्व काय होतं त्यावेळी? आपल्या भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय होतं? तत्कालीन नुसार जनतेच्या मनात त्याबद्दल काय होतं? तर आम्हाला जरा ते इतिहास काय बोलतो का ह्याच्याबद्दल, तर सांगा आम्हाला थोडं. महाराजांनी राज्याभिषेक केलेला आहे का? पहिल्याच प्रश्नात आपलं उत्तर ते झालं, महाराजांना का राज्याभिषेक करणं गरज होतं. हिंदुस्थानामध्ये का महत्व आहे राज्याभिषेकला, की विजयनगरच्या राज्याचा साम्राज्याचा नाश झाला 1565ला. देवगिरी नष्ट झाली 1318 मध्ये संपली गेली. ही हिंदू सगळी राज्य होती. उत्तरेमध्ये मोगलांनी आक्रमण केलंय 1206 साली. 1206 सालापासून अगदी दोन दशकामध्ये पूर्ण उत्तर भारत या मुस्लिम इस्लाम आक्रमणाने काबीज केला. दक्षिणेवरती आक्रमण केलं अल्लाउद्दीन खिलजीनं, आणि अल्लाउद्दीन खिलजीनं 1318 साली यादवांचं राज्य नष्ट केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये पुढं पाचशाह्या निर्माण झाल्या. बहामनीची स्थापना झाली 1347ला. विजयनगरची स्थापना झाली त्याच काळामध्ये 1336ला झाली गेली. ह्या दोन राज्यांच्या मध्ये संघर्ष, मग ह्यातून विजयनगर नष्ट पावलं 1565ल्या राक्षस दगडीच्या युद्धानं. त्यामुळे हिंदुस्थानामध्ये पूर्ण मुस्लिमांचा सत्तांचा निर्माण झाला गेला. आणि काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645ला या इस्लामांच्या विरोधात किंवा राजकीय कारणांच्या विरोधामध्ये क्रांती निर्माण केली. 1625ला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. महाराजांनी खूप खूप मोठे पराक्रम केले. अगदी अफजल खानासारख्या एवढा मोठ्या बलाढ्य सरदाराचा महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला पारिपत्य केलं. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानाची बोटं महाराजांनी खुद्द पुण्यातल्या लाल महालात घुसून छाटली. महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगाला पुरंदर तहामध्ये अडकून ठेवलं. महाराज आग्र्याला गेले. आग्र्यात महाराज काही दिवस राहिले. मग पेटारती सुटले की गुप्त झाले की काय झाले, पण महाराज तिथून देखील सुटून आले गेले. आणि एवढं सगळं करून देखील अक्षरशः महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटलं. त्यावेळी सुरत लुटीची बातमीची दखल इंग्लंडमधल्या काय तर एका वर्तमानपत्राने घेतली, आणि त्या वर्तमानपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा शिरस उठल्याची माहिती लिहिली गेली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वर्ल्ड फेमस झाले गेले. इंग्रज हेटून लिहायचे पत्रे, पोर्तुगीज लिहायचे पत्रे लिस्बनला, इंग्रज पाठवायचे लंडनला पत्र येऊन, शिवाजीनं हा भाग घेतला, शिवाजीने तो किल्ला घेतला. त्यात महाराज ऑलरेडी महाराज त्यांच्या काळातच ओल्ड फेमस झाले होते. एवढं सगळं करून महाराज राजे होऊ शकत नव्हते. बरं, औरंगजेबाशी बरोबरी करायचं म्हणलं, विजापूरच्या आदिलशाही बरोबर. आता औरंगजेब तर महाराजांना जमीनदारच म्हणायचा, हा मामुली जमीनदार म्हणायचा. विजापूरचे सरदार सगळे महाराजांना बंडखोर म्हणायचे, कारण शहाजीचा मुलगा म्हणजे शहाजीराजांनी सांगितलं 1648ला माझा काहीतरी शिवाजी संबंध आहे, त्याच्यानं राज्य स्थापन केलंय. पण आतनं शहाजीराजे मदत करायचे, पण वर्ण तोंडा जाता नाही, आपलं तिचं काय नाही होत, ते तुम्ही तिकडे बघून घ्या. म्हणजे अशा प्रकार झालं. पण त्यामध्ये महाराजांना काय म्हणायचे, बंडखोर जहागीरदाराचा मुलगाच म्हणायचे. महाराजांना हे सगळं नको. आणि हिंदूंना एवढा का अभिमान वाटला, कारण हे सगळे सभासद बकरीत एक मलेच्चे पातशाह एवढा राजा महान झाला. म्हणजे शिवाजी महाराज काय तर बघा, मलेच्चे म्हणजे मोगलांच्या औरंगजेबा बरोबर, विजापूरच्या आदिलशाही बरोबर, गोळकोंड्याच्या कुतुबशाह बरोबर छत्रपती शिवाजी महाराज एवढे महान झाले, कारण ते राजे झाले. आणि महाराजांनी हिंदू शुद्ध पद्धतीनं आपला स्वतःचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इंग्लिश रेकॉर्डनुसार 7 जून 1674ला महाराजांनी काहीतरी राज्याभिषेक केला. आणि हिंदूंना एक अभिमान वाटला की हिंदूंच्या देखील राजा होऊ शकतोय. हा सगळ्यात मोठ्या हिंदुस्थानला दिलेला महाराजांचा एक मोठा खरे एक सोहळा होता. आणि हा दैदिप्यमान सोहळा, ह्या सोहळ्याला सभासदानुसार 1,42,00,000 एवढा मोठा खर्च आला. म्हणजे खूप मोठा पैसा. म्हणजे अनेक लोक सांगतात की महाराजांनी राज्याभिषेकला पैसा कमी खर्च केला. राज्याभिषेकला खूप मोठा पैसा खर्च झालेला आहे. 11,000 ब्राह्मणांच्या जेवणाच्या पंक्ती बसवायच्या होत्या. रायगड आलेले पाहुणे, आप्त, स्वकीय, वकील वगैरे ह्या सगळ्यांची उठाव ठेवून महाराजांनी रायगडावर केलेले.
विधीला खूप पैसा जातो. लग्न करायचं म्हणलं तर आता साध्या पद्धतीने 7-8 लाख परत येत आपल्याला. म्हणजे सत्यनारायणची पूजा करायची म्हणलं तर 15-20 हजार रुपये जातात साधी बरं का. महाराजांना तर राज्याभिषेक सोहळा करायचा आहे. आता राज्याभिषेक एवढा मोठा सोहळा करायचा आहे, मोठ्या सोहळ्यासाठी नेहमी खर्च येत असतो, दक्षिणा आहे वगैरे सगळा विधी आहे. म्हणजे महाराजांनी भारतात नद्याचं जल पण आणलं होतं, नद्यांचं जल आणलेलं आहे. महाराजांनी शिष्टमंडळ पाठवले. म्हणजे तो एक वाद आहे की ब्राह्मणांनी महाराजांचा आरोप केला तुम्ही क्षत्रिय नाही असा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराजांनी शिष्टमंडळ पाठवलं, मग ते शिष्टमंडळ अंबर उदयपूर मधून वाराणसीला गेलेलं, गागाभट्टांना निमंत्रण दिलं, हा सगळा एकंदरीत तो त्यातला भाग आहे. पण महाराजांनी राज्याभिषेक केला ती बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली, तेव्हा औरंगजेबाला खूप वाईट वाटलं गेलं. कारण आजपर्यंत आपण शिवाला काय तर मामुली जमीनदार असं समजतो, पहाडी शिवा समजायचा. पण त्याला आता कळलं की महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदू पदपातशाहीनुसार महाराज काही तर राजराजेश्वर झाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे हिंदूंना साहजिकच अभिमान वाटणं गरजेचं आहे, कारण आपल्यात कोणतरी निर्माण होते ही भावना हिंदूने निर्माण झाली. त्यामुळे खूप हिंदू लोकांसाठी भारतातल्या अनेकांना हा खऱ्या अर्थाने एक मला वाटतं प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. या देशाला आपल्या एका बापाचा आधार मिळाला, ही गोष्ट केवळ साधी नाही तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळंच मी हा प्रश्न विचारला सरांना. सर, अनेक आता एवढा मोठा सोहळा आहे, या सोहळ्याबद्दल अनेक वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा होत्या. यापैकी एक चर्चा अशी आहे की ती 6 जूनची जी तारीख आहे, तो तारखेचा जो वाद आहे तो नेमका काय आहे, तो जरा आम्हाला समजावून सांगा. मध्ययुगामध्ये किंवा प्राचीन काळापासून जो राजा यायचा तो काहीतरी नवीन शेक पाडायचा. म्हणजे जे शेक पाडणं म्हणजे राजा काय राज्याभिषेक करून तो नवीन कालगणना सुरू करायचा. आता मुळात आता जे आपण कालगणना वापरतो ते इंग्लिश रेकॉर्ड वापरतो. आज बऱ्याच जणांना जे असे म्हणतात का ना, त्यांनाच मराठी महिने माहीत नसतील. म्हणजे मराठी महिन्याच कुणाच्या पाठ आहेत, माझ्यासह सगळे पाठ नाही, तुमच्या पण. आपण आता इंग्लिश जून चालू झालाय, 6 तारखेला महाराजांचा राज्याभिषेक आपण मानणार. म्हणजे आपण पॅरल काय करतो, आपल्याला कॅलेंडर बघायची सुट्ट्या, म्हणजे सुट्टी बघायची कॅलेंडर सवय लागली असते आपल्याला. आणि सुट्टी बघायची आपण आजकाल सगळे आपण घरामध्ये महालक्ष्मी असेल, कालनेने कुठले कॅलेंडर असते, आपण सगळे इंग्लिशमध्ये आपण कॅलेंडर घालणार. आता महाराजांनी खऱ्या अर्थानं हिंदू विधियुक्त पद्धतीने राज्याभिषेक केलाय. तो राज्याभिषेक केव्हा आहे? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तो महाराजांनी राज्याभिषेक केलेला आहे. म्हणजे शालिवान शके 1596 महाराजांनी रायगड या ठिकाणी राज्याभिषेक केला. आणि इंग्लिश रेकॉर्डनुसार त्याची तारीख येत्या 6 जून 1674 येत्या. आणि हिंदू पद्धतीनं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मी सांगितलं शालिवान शके 1596. आता हा वादाच विषय आता रायगडावरती काल परवाच मी बघितलं की अनेक सोशल मीडियावरती अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असतील, इंग्लिश रेकॉर्ड मानणारे काही लोक असतील, हिंदू तिथीनुसार मानणारे लोक असतील, वाद निर्माण करायला लागले की छत्रपती शिवाजी महाराज राजे 6 जूनला नव्हताच. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होता. हो, मान्य, महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच घेतला होता राज्याभिषेक, खरं आहे. पण आपल्याला राज्याभिषेक करायला काय अडचण काय, एक काय दोन करा, पण महाराजांनी राज्याभिषेक केला. उद्या भविष्यात असे म्हणतील की महाराजांनी राज्याभिषेकच नव्हता केला. म्हणजे ह्या वादामध्ये राज्याभिषेकाचा प्रश्न उपस्थित राहील. पण काय 6 जूनला केला काय आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला केला काय, जे मानतील ते लोक रायगडावर जातील. आज पण महाराजांच्या जन्मतिथीवर वाद आहेच ना. बरोबर. पण शासनानं दुर्दैव जयदेशा कॉलीनुसार 1630 महाराजांची तिथी घोषित केली. कोण एप्रिलमध्ये शिवजयंती करतंय, कोण फेब्रुवारीत करतंय, कोण मार्चमध्ये करतंय. अनेकाचे वेगळे प्रवाह असतील. कोकणामध्ये तुम्ही गेलात तर मला वाटतं मार्चमध्ये शिवजयंती साजरी केली जाते. कुठे इकडं आपल्या भागात सुद्धा काही एप्रिलमध्ये शिवजयंती साजरी केली जाते 1627 तिथीप्रमाणे 1630. म्हणजे हा काहीतरी, पण शासनानं जे जयदेशा कॉले मला वाटतं थोडी विश्वसनीय कान्होजी त्यांच्या घरात लिहिलेली, त्यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 मांडलेली आहे. आणि ह्या राज्याभिषेक सोहळ्याला सभासद बकरीत देखील बऱ्याच चांगल्या प्रकारचं वर्णन आलेलं आहे. या सभासद बकरकार हा स्वतः त्यानं महाराजांचा काही कार्यकाळ बघलेला आहे. आणि महाराजांच्या निधनानंतर 16 वर्षानंतर सभासद बक्कर 1695-96 मध्ये राजाराम महाराजांच्या सांगण्यावर लिहिलेले. त्यामुळे सभासद बकरीमध्ये राज्याभिषेक तारीख देताना हिंदू तिथीप्रमाणे दिली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांनी काहीतरी राज्याभिषेक केला वगैरे. त्यामुळे आता आपण इंग्लिश कॅलेंडर सध्याला वावरतोय. जे म्हणणार आहे तो पण इंग्लिश कॅलेंडरमध्येच वावरतोय. त्याला माहित आहे का मराठी महिना कुठला आहे? मला त्यानं सांगून द्यावं की 12 मराठी महिन्याची नावं सांगावीत. आणि आपण आज दैनंदिन रेकॉर्डनुसार आपण इंग्रजी रेकॉर्डच लावत असतो. अगदी वाढदिवस घालायचा म्हणला असं पण त्याला वाढदिवस त्याचं कुठल्या त्याला माहित नाही हिंदू पद्धतीनं. फक्त तो इंग्लिश सांगणार, हा माझा 1 जूनला काल वाढदिवस होता बरं का. पण
ज्येष्ठामधल्या कुठल्या दिवसाला होता हिंदू पण त्याला माहित नाही. म्हणजे हा वाद घालण्यापेक्षा मला वाटतं की असू दे ना, एक नाही 2 सोहळा तुम्ही करा. तुम्हाला कुणी अडवलंय का? बरोबर. तुम्हाला कुणी अडवलं नाही. तुम्ही 2 वेळा राज्याभिषेक सोहळा करा, 3दा करा, तुम्हाला वाटतंय, पण करा. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे वाद घालण्यापेक्षा हिंदू पद्धतीनं आहे, काही जण नाही हिंदू पद्धतीने करतील. इंग्लिश करतील? रेकॉर्डनुसार आहे. आता शासन इंग्लिश रेकॉर्डनुसारच करणार आहे. हिंदू तिथे, कारण आपण इंग्लिश रेकॉर्डच आपल्या देशात वापरलं जाते. आज बरोबर. प्रत्येक शासकीय भाषा असेल सगळ्याच ह्याला आपलं इंग्लिश रेकॉर्डच बऱ्यापैकी सगळं वापरतात. त्यामुळे मला वाटतं हा वाद घालण्यापेक्षा ज्याला जे पटतंय त्यानं करावा, आणि हिंदू पद्धतीने कोण करतील, कोण इंग्लिश रेकॉर्डनुसार करतील, त्याप्रमाणेच करावं मला असं वाटतं. बरोबर. तर मंडळी, आपण इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापेक्षा आपण इतिहास का वाचतो, तर त्या इतिहासातून आपण काहीतरी बोध घेतो, काहीतरी शिकतो. शिवाजी महाराजांनी आपल्याला जे शिवशक चालू करून दिले, खऱ्या अर्थानं त्या शिवशकाप्रमाणे आज आपण चाललो पाहिजे. हे जेवढं जरी खरं असलं तरी आज आपण आपल्या देशामध्ये इंग्रजी कालगणना वापरली जाते, ही दुर्दैव आहे. आणि मंडळी, आपण अभ्यास करत नाही, त्यामुळं आपली अशी अवस्था आहे. तर ते स्वाभिमानाचा आपण ज्या स्वाभिमानाचा राज्याभिषेक आपण करतो त्यात आपण मग किती त्या विचाराशी समरस आहे, आपणच विचार केला पाहिजे. पण नेमकं शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या वाटेवर चाललं पाहिजे का इंग्रजांनी चाललेल्या वाटेवर चालले पाहिजे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यांच्या विचाराचं आपण पाहिक म्हणतो स्वतःला, तर आपण त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांच्याकडं काहीतरी शिकलं पाहिजे असं मला तर वाटतंय. आता तुम्हाला काय वाटतंय, हा तुमचा प्रश्न आहे. तर सर, त्या दृष्टिकोनातनं दुसरा एक असा प्रश्न आहे माझा, की रायगडावर जी मिरवणूक निघाली शिवाजी महाराजांची, न भूतो न भविष्य अशी ती मिरवणूक निघाली, तर त्या मिरवणुकीचं थोडक्यात थोडं जर वर्णन जर सांगितलं तर लय भारी. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक झाला 6 जूनला इंग्लिश रेकॉर्डनुसार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू रेकॉर्डनुसार. महाराजांनी राज्याभिषेक केला. राज्याभिषेकानंतर महाराजांना वाडेश्वराच्या महादेवाच्या मंदिराला दर्शनाला जायचं होतं. आता वाडेश्वर की जगदीश्वर हा पण एक वाद आहे, पण ते मंदिर जे आहे ते जगदीश्वराचं नसून ते वाडेश्वराचं महादेव मंदिर आहे. आणि त्या मंदिरात आता सजिकच आहे, महाराजांच्यावर विधी केला, महाराजांच्यावर पुष्पवृष्टी झाली. आत म्हणजे सर्वांनी केली, गागाभट्टाने मंत्र म्हणले गेले, सर्वांनी पुष्पवृष्टी केली. आता महाराजांना काय तर वाडेश्वराच्या महादेवा दर्शनासाठी जायचं होतं. महाराज त्यातून बाहेर पडले. दरवाजाच्या बाहेर 2 मोठे हत्ती होते. आता ज्यावेळेस इंग्रजी माणूस हेनरी ऑक्सिडेंट, म्हणजे आजकालचे लहान मुलं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला बोलताना देखील सांगतात की हेनरी ऑक्सिडेंटला प्रश्न पडला की हत्ती कसे काय आले. आता ते 2 हत्ती होते आणि त्या 2 हत्तीचं वर्णन हेनरी ऑक्सिडेंटनं करून टाकले. त्याला प्रश्न पडला की रायगडावर हत्ती कसे आले. आता त्याला डोकं चाललं नाही त्यावेळेस ते म्हणजे त्याला प्रश्न पडला की रायगडावरती मी चढताना माझी दमछेक झाली. आताचा रायगड पूर्वीसारखा नव्हता बरं. आताचा रायगडाचे पायऱ्या बनलेत. मला व्ह्युअर्सना सांगायचं आहे, जे बघणार आहेत आपले जे प्रेक्षकांना मला सांगायचं की आत्ताच्या पायऱ्या रायगडला पाहिल्यास पहिले रायगडला टप्प होते. आणि तो हेनरी ऑक्सिडेंट किल्ला सोडणार, तो दमछेक झाला. तो आलेला हत्ती बघितले, ते विचार त्याला पडला की हे हत्ती आली कशी काय. तर ते महाराजांनी आधीच हत्तीवर छोटी पिल्लच वर आणली होती महाराजांनी. आणि महाराजांचं म्हणजे राज्याभिषेक करण्याचं महाराजांचं प्रयोजन आधीच होतं. मग ते महाराजांचा सगळी पुष्टी झाल्यानंतर महाराज महादरवाजाच्या बाहेर आले, हत्तीवरती स्वार झाले. ह्याला पुरावा मिळतो तो मल्हार रामराव चिटणीसाचे बद्दल. चिटणीसांनी त्यात सरळ सरळ लिहिले. महाराजांचा राज्याभिषेक विधी झाला. महाराज महादरवाजातून बाहेर आले आणि हत्तीवरती महाराज सवारी झाले. हत्तीच्या अंबारीत महाराज बसले. त्या हत्तीचं माहूत पद हे हंबीरराव मोहितेने स्वीकारले होते. म्हणजे हंबीरराव मोहिते काय तर त्या हत्तीला अंकुश करत होते. तिथून महाराजांची खूप मोठी भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती. आता ती मिरवणूक महाराजांची कुठे जाणार होती, वाडेश्वराचं महादेव मंदिर आहे, म्हणजे वाडेश्वराच्या महादेवाच्या मंदिरापर्यंत जाणार होती. आणि एकंदरीत त्याचं वर्णन चिटणीसानं असं खूप जिवंत केलेलं आहे. म्हणजे नगारे वाजत होते, ढोल वाजत होते आणि तुताऱ्यावर रणशिंगे फुकली जात होती. अनेक लोक महाराजांच्या अंगावरती पुष्पवृष्टी करत होते आणि ती महाराजांची एवढी खूप खूप मोठी भव्य दिव्य अशी अनेक वर्णन त्याने केलं. त्या म्हणतो की महाराजांचा जो ध्वज होता, तो भगवा होता, तो काय तर फडकत होता अभिमानाला वगैरे. 2 हत्तींची, घोड्यांची, महाराजांचं सगळं मंत्रिमंडळ वगैरे घोड्यावर बसून, म्हणजे एकंदरीत ती खूप मोठं असं वर्णन त्या राज्याभिषेकाचं चिटणीस बकरीत आलेलं आहे. सभासदांना पण थोडं घेतलेलं आहे, पण चिटणीसानं त्याचं खूप मोठं असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनातून त्या राज्याभिषेकाची भव्य दिव्यता दिसते. एकंदरीत महादरवाजापासून ते वाडेश्वराचं महादेव मंदिर जे आहे, आपण त्याला जगदेश्वर आता लोक म्हणतात वगैरे,
तिथंपर्यंत अंतर बघितलं तर खूप अंतर आहे आणि एवढी मोठी खूप भव्य दिव्य अशी राज्याभिषेकाची मिरवणूक काढलेली आहे. रायगडावरती आलेल्या प्रत्येकाला महाराजांनी काय नाही काय वस्तू भेट म्हणून दिली. म्हणजे ब्राह्मण आले, त्या ब्राह्मणांना दक्षिणा दिल्यात महाराजांनी. दुसरी गोष्ट, ह्या ब्राह्मणांना 11,000 ब्राह्मण महाराजांनी जेवाय घातले. म्हणजे रायगडावरती महाराजांनी एवढी काळजी घेतलेली, कोणी उपाशीपोटी झोपू नये. आधी हेनरी ऑक्सिडेंटची राहायची सोय महाराजांनी वाड्यापासून 3 किलोमीटर लांब केली होती. म्हणजे त्याची राहायची सोय तिथं केली होती. म्हणजे तो लांबच का असावा, तर ह्या लोकांना जवळ घ्यायचा आहे. म्हणजे महाराज आपल्या भारत देशाला सांगून गेले की परके लोकांना लय जवळ घेऊ नका. आणि महाराजांनंतर काय केलं आपल्या लोकांनी, इंग्रजांना जवळ घेतलं आणि इंग्रजांनीच आपल्याला बाहेर काढलं. बरोबर. म्हणजे महाराजांनी रायगडावरती का जाणून त्यांना एवढं लांब ठेवलं, त्याच्या पाठीमागं तथ्य काय तर होतं. म्हणजे महाराज सहजासहजी रायगडावरती कोणाला पण प्रवेश दिला जात नसायचा वगैरे. त्याला खाली पहिल्यांदा थांबवलं जायचं, कारण लगेच त्याला वर घेतला की किंवा महाराज काय सर्वसामान्य लगेच घेतात आपल्याला जावे आपण. म्हणजे नारायण शेनीला अनुभव आलेला आहे, परत थॉमस निकल्सला अनुभव आलेला आहे, हेनरी ऑक्सिडेंटला तर महाराजांनी जवळपास 19 तारखेला आलेला बिचारा, त्याला 6 तारखेला रायगड बोलून घेतलेला आहे. तो 15 दिवस खाली होता. म्हणजे ह्या रायगडाचं ते भव्य दिव्यचं वर्णन जे आहे ते हेनरी ऑक्सिडेंट पण स्वतः केलेलं आहे. तो म्हणतो काय तर महाराजांनी उच्च प्रतीची भरजरी कपडे घातलेले आहेत, अंगावरती आभूषण घातलेत, महाराजांच्या मंत्र्यांनी सुद्धा उच्च प्रतीचे कपडे घातले. युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराज आहेत, ते भविष्यात सोयराबाई आहेत. म्हणजे एकंदरीत खूप ग्रँड हा सेलिब्रेशन महाराजांचं सोहळ्याचं होतो. आपण म्हणतो महाराजांनी साध्या पद्धतीने राज्याभिषेक केला वगैरे, हे सगळ्यात चुकीच्या कन्सेप्ट आहेत मला वाटतं. कारण राज्याभिषेकाला पैसा खर्च होणार आहे. सभासदाला तर लिहून ठेवले 1,42,00,000 होऊन एवढा पैसा राज्याभिषेकाला खर्च झाला गेला. म्हणजे सर किती आत्ताच्या तारखेला किती रुपये? महाराजांनी जवळपास 1.5-2 कोटी रुपये खर्च केले. कोटी रुपये? हा, त्यावेळेस महाराजांनी सुरक्षा लुटलं 1664ला, त्यावेळेस महाराजांना 1 कोटीची लुटी मिळाली. एवढा मोठा महाराजांचा पैसा शेवटी खर्च होणार, विधी करायचा आहे. आणि आलेल्या प्रत्येक माणसांचं महाराजांनी यथेच्छ पद्धतीने स्वागत केलेलं, तेव्हा जेवण वगैरे. आणि खूप आताचा जो एकंदरीत महाराजांचा सदर आहे, त्या सदरेचं वर्णन स्वतः हेनरी ऑक्सिडेंटनं केलेलंच आहे, कशा प्रकारचा राज्याभिषेक सोहळा असावा. बाबा अतिशय अप्रतिम सर. तर मंडळी, आपण का शिकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं, की परकीय लोक जे आलेत ते आपले कधीच होऊ शकत नाही. तरी सुद्धा आपण परकीयांचं उष्ट खाण्यात मागं पुढं आपण लाज वाटत नाही आपल्याला. तर मंडळी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं काहीतरी शिकलं पाहिजे. ह्या सगळ्या घटनेतून आपण शिवाजी महाराजांच्या विचारावर जर चालायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणलं पाहिजे. नुसत्या जयंत्या सण साजरे करून शिवाजी महाराज आपल्याला समजणार नाहीत. सण पण केले पाहिजेत, पण खऱ्या अर्थाने त्यांची विचारधारा आपण लक्षात घेतली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींच्या विचाराचं स्वराज्य काय होतं ते आपल्याला अनुभवायला मिळेल. तर सर, दुसरा एक असा प्रश्न आहे की आज प्रत्येकजण जो तो उठतो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती काहीतरी टीका करतो आणि उगाच TRP वाढवण्याच्या नादात तो काहीतरी चुकीचा एक मेसेज पसरवतो समाजामध्ये. तर ही कितपत योग्य गोष्ट आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा म्हणा भारतामध्ये, म्हणजे उत्तरेतले काय हिंदी नेते असतील, नेतेच शक्यतो करून नेतेच हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नेहमी वादांकित विधान करत असतात. मग उत्तरेतले हिंदी भाषिक नेते असो किंवा महाराष्ट्रातले मराठी भाषिक नेते असो, नेहमी नेत्यांच्यापासूनच काहीतरी हा वाद निर्माण झाल्याचा मार्ग दिसतो आपल्याला. कारण नेते लोकांना काहीतरी पब्लिसिटी त्यांना हवी असत्या, म्हणून उत्तरेतले उत्तरेतल्या राजकारणातले अनेक हिंदी नेते त्यांनी पण काय करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये अनेक वाद निर्माण झाला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे लिंगायत समाजातले, म्हणजे त्याला अटलांटिक दृष्टिकोनातून त्याला डॉक्युमेंट, तुम्ही इतिहासात कागद मागतो, इतिहासात कागद नसेल तर ते बाजार गप्पा आहेत. मी जर तुम्हाला म्हणलं त्यात मला एवढा मोठा साप बघितला, मला दिसला माझ्या आडवा गेला, पण त्याला समकालीन कुठं माहिती आहे का ह्या ठिकाणी एवढा मोठा साप आहे, सगळं असं कुठे त्याला उल्लेख नाही. फक्त मी सांगायचा, तुम्ही ऐकायचा, तुम्ही 10 जणांना एवढा मोठा साप त्यांनी बघितला होता. म्हणजे ह्या सगळ्या बाजार गप्पा आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून आपण हा जो एकंदरीत वादाचा विषय बघितला की लोकांना कुठेतरी पब्लिसिटी हवी असते. म्हणजे एखादा लेखक कुठाय त्यानं काहीतरी विधान करायचं, एखाद्या साहित्यिक नोटायचं, महाराजांनी काही स्टेटमेंट करायचं. शक्यतो मला वाटतं राजकीय लोक जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वादांकित मुद्दा करायचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. आता एकेरी उल्लेख केला म्हणून एवढं फारसं काय नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी लावलेली आहे महाराजांनी. आपण सुद्धा बोलताना कसं असतं, एकंदरीत शिवाजी महाराज आपल्यातून होऊन देतं, म्हणजे आपल्या मनात महाराजांचा अनादर करणे आपला कुणाचाही हे नाही, मानस नसतोय आपला. बरोबर.
पण जाणून बुजून काही लोक देखील एकेरी उल्लेख करत असतात. मला शिवाजी म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज पण म्हणायचं आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मध्ये काही प्रकरण झाले, एका पुस्तकावरून खूप महाराष्ट्रात गदारोळ वाजला आणि कालच त्या पुस्तकातल्या काही घटना म्हणजे त्या संबंधित सध्याला प्रकाशन करणाऱ्या लेखकाचं म्हणणं आहे की त्या पुस्तकात मुद्दामच कोणत्या चुकीच्या बातम्या माहिती घुसवली गेली, असं काल ते मी ते पुस्तकाचं नाव वगैरे तुम्हाला घ्यायचं नाही. म्हणजे ते खूप प्रति महाराष्ट्रात विकल्या गेल्या मुद्दाम. पण मला वाटतं की तुम्ही अशी पुस्तकं वाचण्यापेक्षा ह्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे वादंग निर्माण करण्यापेक्षा तुम्ही खऱ्या ऐतिहासिक संदर्भ साधनं वाचली पाहिजे. तुम्ही संदर्भ साधनं कुठली कुठली वाचली पाहिजे तर समकालीन असणारी साधनं, उत्तरकालीन असणारी साधनं, ही साधनांचं आपण बकरी असतील वगैरे. आता जर का बकरी दुय्यम साधनं असली तर मला वाटतं त्याला सभासद बक्कर ही अपवाद नसावी त्याला, कारण सभासद बक्कर ह्या सभासदानं महाराजांच्या काही घटना स्वतः बघितल्या. त्यामुळे सभासद बक्कर ही खऱ्या थोडीफार तर प्राथमिक साधनामध्ये असायला हवी असं मला वाटतं. आणि त्याला पॅरलल म्हणून आपण काहीतरी इंग्लिश रेकॉर्ड, पोर्तुगीज रेकॉर्ड, फ्रेंच रेकॉर्ड ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे महाराज हे फक्त मला वाटतं की सध्याला मतं मिळवण्यासाठी किंवा लोकांना प्रसिद्धीसाठी महाराजांचा वापर करायचा आणि महाराजांच्यावर एकेरी उल्लेख करायचा, महाराजांचे काहीतरी वाद उकरून करायचे. जसे की महाराज लिंगायत समाज होते असा एक वाद मध्ये निर्माण झाला होता. म्हणजे अशा प्रकारचे काहीतरी वाद निर्माण करायचे आणि काय करायचे संबंधित व्यक्ती पब्लिसिटी निर्माण करत असतोय आपण. अशा प्रकारचे वादंगे होतच राहणार आहेत, ह्याच्या पाठीमागे झालेले. असं काही ते नवं जुनं नाही. आता राज्याभिषेकाचा विवाद आहेच. म्हणजे आम्ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जाणार, आम्ही 6 जूनला जाणार. अरे जा, आपण कुठल्याही तारखेला आपण तो रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे नतमस्तक तर हो. राहू दे, महाराजांनी कुठल्याही पद्धत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला केला असं राज्याभिषेक. पण आता काय लोकांचे वेगळे विचार प्रवाह आहेत, त्यामुळे आपण या विचार प्रवाहांना आपण आळा घालण्यापेक्षा ज्याच्यानं विचार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पावित्र्य प्रत्येकाने जपण्याचं काम केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या अगोदर काय राजकीय हालचाली केल्यात काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या अगोदर म्हणजे महाराज हे केव्हाही शांत बसले नाही. आणि एका इंग्रजी पत्रात महाराजांचा एक उल्लेख आहे, आता तोंडावरती पावसाळा सुरू झाला, हिथं आलेलं शत्रू सैन्य कुठल्या तर डोंगर कपारीचा आश्रय घेईल आणि तिथे थांबेल. पण छत्रपती शिवाजी महाराज असे आहेत की पावसाळ्यात ही ओले गळत वाढवतील. अशा प्रकारे छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकंदरीत स्वभावाचं वर्णन ते इंग्रज पत्रामध्ये आलेलं. म्हणजे महाराज हे असे आहेत, केव्हाही महाराज शांत बसले नाहीत. आता राज्याभिषेक सोहळा आहे म्हणून आता मी निवांत शांत बसणार असं काय. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराजांच्या बाबतीतल्या काही 2 घटना घडल्या गेल्या. महाराजांची जी पत्नी होती त्या महाराजांच्या पत्नीचं निधन झाले का, आणि महाराजांचा जो सेनापती पद होतं म्हणजे प्रतापराव गुज्जर यांचं 24 फेब्रुवारी 1674ला नेसरी युद्धात ते धारावी इथे पडले गेले. महाराजांना हे 2 खूप मोठे आघात बसले गेले. आघात बसल्यानंतर महाराजांनी त्यातून सावरून आता महाराजांना राज्याभिषेक करायचा होता. पण राज्याभिषेकच्या अगोदर महाराजांनी काय केलं, केंजाळगड जिंकलेला आहे. आता केंजाळगड कुठं आहे तर वाईजवळ रायरेश्वराचं मंदिर आहे किंवा रायरेश्वर पठार आहे. रायरेश्वरच्या पठारावर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला स्पष्ट भोर तालुक्यातला केंजाळगड दिसतो. तर महाराजांनी काय केलं, राज्याभिषेकाच्या अगोदर 1-2 महिने काय तर महाराजांनी हा केंजाळगड जिंकून घेतलेला आहे. म्हणजे महाराज हे केव्हा इंग्रज पत्रातल्या त्या उल्लेखाप्रमाणे आपल्याला म्हणजे महाराज हे काय तर स्वस्त बसले नाहीत. म्हणजे महाराज काय तर पावसाळ्यात देखील ओलं गवत सुकू शकतात एवढी महाराजांची ताकद आहे. म्हणजे ह्या पत्रातून आपल्याला महाराजांचं काय तर एक उल्लेख समजतात. महाराजांनी केंजाळगड जिंकून घेतला राज्याभिषेकाच्या अगोदर. म्हणजे महाराजांनी का जिंकून घेतला तर महाराज हे स्वास्थ्य बसत नव्हते, स्वास्थ्य बसले हे महाराज कसले असा एक जनमानसामध्ये म्हणजे म्हणून महाराजांनी काय तर राज्याभिषेकाच्या अगोदर हा केंजाळगड जिंकून घेतला दिसून येत. म्हणजे आता लग्न झालेलं पूर्व कसं असते की मला हळद लागली मी बाहेर पडणार नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावर बसण्याच्या अगोदर किल्ले केंजळगड नावाचा किल्ला जिंकला. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे शिवाजी महाराज कधीच आपल्या कर्तव्यापासून पाठीमागे सरले नाहीत आणि बघल तेव्हा आपलं कर्तव्य निभावत गेले. आणि म्हणूनच हा मोठा डोलारा स्वराज्याचा शिवछत्रपतींनी उभा केला. आणि आजही आपण त्यांचं नाव आदराने प्रेमानं आपण त्यांचं नाव घेतो. त्याला कारण असं आहे की माणसाचं कर्तृत्व एकदम कर्तव्यबद्ध पाहिजे, पूर्णपणे समर्पणाचं पाहिजे. तरच मंडळी असल्या पद्धतीचे आपण राज्य घडवू शकतो. आणि त्या खूप जणांची राज्य अशीच लयाली गेलेली बघितली. तर खऱ्या अर्थानं ह्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त तुम्ही ज्या मला ही पर्वणी दिली इतिहासाची, खरंच अप्रतिम अफलातून होती.
खरंच यातून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप काही नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आपण ह्या सगळ्या विश्लेषणाबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो सर. आणि मंडळी, आजचा भाग इथेच संपला असं मी जाहीर करून थांबतो. जय भवानी, जय शिव.